नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद। भिंगारमध्ये कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग। अहिल्यानगर प्रतिनिधी। नीट पेपर फुटी प्रकरण तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले। या बंदला अहिल्यानगर जिल्ह्यात विशेषतः भिंगार परिसरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी भिंगारचे ज्येष्ठ सल्लागार सुहास धीवरसर, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख बंटीभाई, शहर जिल्हा महासचिव प्रवीण ओरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर शहराध्यक्ष हनीफ शेख बंटीभाई म्हणाले, नीट पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे न्यायाच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीमार हा लोकशाहीवरील आघात आहे। या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला भिंगार व संपूर्ण अहिल्यानगर शहरात नागरिक, व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आमची ठाम भूमिका असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचा लढा यापुढेही सुरू राहील। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांना महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीतर्फे आमचे पक्षाध्यक्ष माननीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून विद्यार्थ्यांची सांत्वन प्रक्रिया म्हणून, त्याचा निषेध म्हणून त्यांनी महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आज। आणि आम्ही नगर जिल्ह्यामार्फत या भिंगार शहरात 100% बंद आम्ही पाळलेला आहे। सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि सर्व सहानुभूतीने या ठिकाणी राहणारे आम्ही लोक आहोत। परंतु एक दिवस त्या विद्यार्थ्यांना सांत्वनपर श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि नीटचा पेपर फोडणाऱ्या त्या प्रधानसाठी आणि विद्यार्थ्यावर केलेल्या अमानुष हल्ल्याचा सूत्रधार अमित शाह या दोघांच्या राजीनाम्यासाठी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आणि निश्चितच या ठिकाणी लागलेली आग ही भारतभरात आग लागलेली आहे आणि या देशातला युवा जागृत झालेला आहे। त्यामुळे यांच्या राजीनाम्यानंतरही जर कदाचित वेळ आली तर यांना आम्ही सत्तेत देखील ठेवणार नाही, कारण यांना 1 मिनिट सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। हे जर किड्यामुंग्यांसारखे हे जर नागरिकांना, विद्यार्थ्यांना रगडत असतील, त्यांना मारत असतील तर यांना सत्तेत राहण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे। आणि या ठाम मागणीवर आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि ते आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून आम्ही या ठिकाणी सक्सेस आंदोलन केलेलं आहे आणि 100% प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे। सर्व गावकऱ्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या बदल्यात त्यांनी गाव बंद ठेवून आम्हाला सहकार्य केलेलं आहे। जय भीम, जय भारत। आज माननीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष महाराष्ट्र भारत वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं जो बंदचा पुकार करण्यात आलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भिंगार शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, यांच्या वतीने जो जंतर मंतर येथे जो लाठीचार्ज झालेला आहे विद्यार्थ्यांवरती, त्या निषेधार्थ आम्ही हा बंद पुकारलेला आहे। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की पंतप्रधान मोदी म्हणजे काय भारत नाही आणि फडणवीस म्हणजे काय महाराष्ट्र नाही, त्यांच्या बापाचा हा देश नाही आहे। आज 11 वर्षाच्या भाजपच्या मोदीच्या काळात 151 पेपर फुटी झालेले आहेत। याला जबाबदार कोण? आपला महाराष्ट्रातला 52 कोळे, कोणतो 53 कोळे म्हणतो प्रधानने पेपर फोडले का? मग त्याच्या बापाने फोडले का? तो जबाबदार तो आहे ना, आपला प्रधान। त्यांनी राजीनामा द्यायला नको। हे सगळे भाजपचे आणि मोदीचे अंध भक्त लोक अंग काढून अंग झटको आहेत। हे जबाबदारी घ्यायला स्वीकारायला तयार होत आहेत। आज महिना झालं जंतर मंतरवर संपूर्ण भारतातील विद्यार्थी एकवटले आहेत। यांना त्यांच्याशी चर्चा करायला 1 मिनिट वेळ भेटत नाही।
तशी यांची संवेदनशीलता आली या भाजप सरकारची. आणि हे भाजपच्या सांगतात महाराष्ट्राचा अपमान करू नका, देशाचा अपमान करू नका. अरे भांगार जाऊन ना तुमच्यामुळे देशाची सगळ्या जगात बदनामी झालेली आहे. तुम्ही सांगताय बदनाम करू नका. मोदी म्हणजे भारत आणि फडणवीस म्हणजे का महाराष्ट्र आहे का? तुमची बदनाम केली, कामांचे तुमचे पितळ उघडे पाडले, म्हणजे तुम्ही म्हणायचे ते महाराष्ट्राची बदनामी करू नका, एवढं मी सांगतो. आणि जे दिल्ली जंतर मंदिरचा जो लाठीचार झाला आहे त्याचा मी सर्वांच्या भिंगारवासियांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि प्रधान आणि मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असे जाहीर करतो. आणि सर्व भिंगारवासियांची आणि वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, भिंगारवासियांच्या व्यापारी आणि यांनी आम्हाला पूर्ण साथ दिलेले त्यांचे मी भिंगारवासियांच्या वतीने आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. जय भीम, जय शिवराय, जय भारत. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदची आग दिलेली, या बंदच्या मागं जे कारण आहे ते दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि नीटमध्ये पेपरफुटीमध्ये जे प्रकरण झालेले त्याच्या अधिकाऱ्यांवर त्या कारवाई करण्यासाठी, तसेच जे दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर जे काही 20 तारखेला जे काही अमानुषपणे अन्याय करण्यात आलेला, लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ समनार्थ बंद पुकारण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आज भिंगारवासियांनी आम्हाला पूर्णपणे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल आज भिंगारवासियांचे आम्ही आभार मानतो. तसेच या बंदच्या मागं आमचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांनी पण परिश्रम घेतले, त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो.